नमस्कार एस्परंट्स, कशा आहात सगळे? तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर एबी क्रॅकिंग मंत्रा. तर आपले सिरीज चालू आहे करंट अफेअर्सची. तर मेचा भाग एक आपण पाहिला होता मागच्या व्हिडिओमध्ये. आज पाहूया मेचा भाग 2. जर तुम्ही हे मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर इकडे आय लिंक आहे, तर पाहू शकता तुम्ही. ही माझ्याबद्दल थोडीशी माहिती आहे. मी यूपीएससी प्रिलिम्स 2022ची क्लिअर केली आहे. इथं बघू शकता तुम्ही, माझं नाव आणि रोल नंबर आहे. मला यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये 5 वर्षापेक्षा अधिक अनुभव आहे. तर मे 2022 भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत इकॉनॉमिक्स, सोशल, एन्व्हायरमेंट आणि स्पेस अँड सिक्युरिटी. तर सुरुवात करूया इकॉनॉमिक्स पासून. तर पहिली बातमी आहे की पहिली गतिशक्ती कार्गो टर्मिनल होणार आहे कुठे, तर हे आसनसोल डिव्हिजन मध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. हे गतिशक्ती स्कीम काय आहे ते पाहूया आपण आता. तर ही स्कीम 2021 मध्ये लॉन्च करण्यात आलेली. एक्झॅक्ट डेट जर सांगायचं झालं तर 13 ऑक्टोबर 2021. तर याचं नाव काय आहे तर गतिशक्ती स्कीम किंवा नॅशनल मास्टर प्लॅन फॉर मल्टी मॉडल कनेक्टिव्हिटी प्लॅन. मल्टी मॉडल म्हणजे काय, वेगवेगळे जे साधनं आहेत जसं की रेल्वे, रोड किंवा मग फ्लाईट्स वगैरे, तर यांना कनेक्ट करण्याचा प्लॅन आहे हा. तर हे कोऑर्डिनेटेड प्लॅनिंग असणार आहे. मेजरली जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत तर त्यांचा जो खर्च असतो किंवा जे जाण्या येण्याचा जो खर्च वाढून जातो, समजा रोड जर खराब असतील तर जे ट्रक्स वगैरे आहे तर त्यांची जी स्पीड आहे ती स्लो होऊन जाते आणि डिलिव्हरी पण स्लो होऊन जाते, मग त्याचा पण कॉस्ट वाढत जातो. तर हे जे सगळं खर्च असतो त्याला लॉजिस्टिक खर्च म्हणतात किंवा लॉजिस्टिक कॉस्ट. तर हे कमी करण्यासाठी ही जी स्कीम आहे ती आणण्यात आली आहे. तर हे मास्टर प्लॅनमध्ये काय काय आहे बघा. तर रोडवेची कॅपॅसिटी इन्क्रीज करणार आहे. जे जे रोड्स आहेत तर त्याची जी पोहोच आहे तर ती वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. मग रेल्वे ट्रान्सपोर्ट कार्गो म्हणजे जे मालगाडी वगैरे असते तर त्याची जी कॅपॅसिटी आहे ती 16,000 टन पर्यंत वाढवायची आहे. 1,600 टन पर्यंत वाढवायची आहे 2025 पर्यंत. मग अराउंड 200 न्यू एअरपोर्ट आणि हेलिपोर्ट्स किंवा वॉटर एअरड्रोम हे विजन करण्यात आलेले आहेत. 200 हे लक्षात ठेवा. मग 1,600 टन. त्यानंतर जे ट्रान्समिशन नेटवर्क आहेत त्यांचे जो सर्किट किलोमीटर आहे तर ते 4,54,200 तर एवढी वाढवायची आहे. मग 4G कनेक्टिव्हिटी गावांपर्यंत पोहोचवायची आहे. अराउंड 20 मेगा फूड पार्क बनवायचे आहेत. त्यानंतर जे रिन्युएबल कॅपॅसिटी आहे, जी अक्षय ऊर्जा आहे तर ती पण वाढवायची आहे 225 गिगावॅट 2025 पर्यंत. तर हे बघू शकता सगळं जे इन्फ्रास्ट्रक्चरचे इम्पॉर्टंट जे प्रोजेक्ट्स आहेत तर त्याला पूर्णपणे चांगल्या पद्धतीने राबवायचे आहेत. तेच आहे इथं एम, म्हणजे तेच आहे, इंटिग्रेटेड प्लॅनिंग करायची आहे. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स जे आहे ते पुढच्या 4 वर्षात चांगल्या पद्धतीने ग्राउंडवरती आणि कॉस्ट पण वाचेल आणि जॉब पण क्रिएट होईल. आणि जी नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन आहे तर त्यामध्ये पण एक पार्ट आहे गतिशक्ती स्कीमचा. जी नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन आहे ती 2019 मध्ये लॉन्च करण्यात आलेली. तर अजून ह्याचे एम बघूया आपण. लॉजिस्टिक कॉस्ट नाही तर बाकी जे हँडलिंग वगैरे असतात, मालची जी हँडलिंग असते म्हणजे जे खराब होऊ नये तर त्याचं कॅपॅसिटी पण वाढवणं. आणि जे टर्न अराउंड टाईम असतो, म्हणजे आता समजा एक शिप आली, त्याने माल उतरवला आणि परत गेली, तर हे पूर्ण प्रोसेसला टर्न अराउंड टाईम म्हणतात. तर ह्याचा जो टाईम असतो जनरली खूपच जास्त आहे आपल्या इंडियामध्ये स्पेशली, आणि सगळ्यात कमी आय गेस चायनामध्ये आहे. काहीतरी 12 का 24 तासाचा आहे, यापेक्षाही कमी आहे मला वाटतं, 10 तासाचा आहे. तर आपला आहे काय कमीत कमी आय गेस 4 किंवा 5 दिवस आहे आपला. तर हे कमी करण्यासाठी पण आपली ही मोहीम जी आहे ती मदत करेल. आणि इव्हन 11 इंडस्ट्रियल कॉरिडॉर ओपन करणार आहोत. त्यात 2 नवीन डिफेन्स कॉरिडॉर पण करणार आहोत, एक तामिळनाडूमध्ये आणि एक उत्तर प्रदेशमध्ये. जसं की मी साईडला 4G कनेक्टिव्हिटी वाढवणार आहे. गॅस पाईपलाईन जे आहेत नेटवर्क ते पण 17,000 किलोमीटरपर्यंत वाढवण्याची अजून 17,000 किलोमीटर वाढवणार आहेत. आणि जे नॅशनल हायवे आहे ते 2 लाख किलोमीटरपर्यंत वाढवायचं प्लॅन आहे. बाकी तर सांगितले 200 नवीन एअरपोर्ट आणि हेलिपोर्ट्स. मग ह्याचा आउटकम काय असेल एवढ्या सगळ्या स्कीम जर राबवल्या गेल्या तर तर ही ऍक्च्युली मेन म्हणजे तर ही ऑनलाईन पद्धतीनेच हे पूर्ण ट्रॅक करणार आहोत. तर हे जे मॅपिंग असेल, जे एक्झिस्टिंग आहेत आणि जे प्रपोज कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स आहेत तर त्याला मॅप करता येईल. समजा आता कुठला प्रोजेक्ट चालला असेल मेट्रोचा, तर तो जो पहिले चाललाय त्याची कुठपर्यंत प्रोग्रेस आली आणि जो नवीन बांधणार आहोत तर त्याचं कुठपर्यंत प्रोग्रेस आहे तर ते मॅप करू शकतो आपण. आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट म्हणजे क्लॅरिटी येईल की कुठल्या रिजनमध्ये किती डेव्हलपमेंट झाले. डिफरंट इंडस्ट्रियल हब पण बनवू शकतो आपण, जे लिंक करू शकतो आणि जे लास्ट माइल कनेक्टिव्हिटी पण होऊ शकते. म्हणजे जिकडे गावाकडे जे पोहोचले नाहीत इंडस्ट्रीज तर तिथं पण आपण उभारू शकतो इंडस्ट्रीज. आणि हे सगळे होलिस्टिक आणि इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटीमुळे काय होईल तर मेक इन इंडियाला सपोर्ट भेटेल. आणि सगळ्यात जास्त आपलं एक्सपोर्ट पण वाढेल, कनेक्टिव्हिटी वाढेल, प्राइस पण कॉस्ट पण कमी होईल, जॉब क्रिएशन होईल आणि इव्हेंच्युअली आपलं इंडिया पण होऊ शकतं एक बिझनेस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. त्यासाठी पण आपल्याला मदत होईल. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता आहे बातमी रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटची. तर हे खूप चर्चेत असतं सारखं की आरबीआयने एवढे बेसिस पॉईंट्स एवढे कमी केले किंवा एवढे वाढवले. आता सलग 11 वेळा रेपो दर जैसे थे, म्हणजे जेव्हा
11 वेळा तरी म्हणजे काही चेंज करण्यात नाही आलंय रेपो रेटमध्ये. तर रेपो रेट काय आणि रिव्हर्स रेपो रेट काय आहे ते पाहूया आपण आता. तर जनरली हे जे साधनं आहेत तर हे करतं आरबीआय. त्याला एक मॉनिटरी पॉलिसी म्हणतात. मॉनिटरी पॉलिसी म्हणजे आरबीआय कडे फुल पॉवर असते की ते हे जे रेट्स आहेत ते कमी जास्त करू शकते. ते कशासाठी असतं ही सगळी भानगड, तर हे सगळं असतं इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी. जे महागाई आहे तर त्याला कंट्रोल करण्यासाठी हे साधनं आहेत. आणि जे आरबीआय राबवतं ते मॉनिटरी पॉलिसी आहे. आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा जर गव्हर्नमेंट जर कुठली पॉलिसी राबवत असेल इन्फ्लेशन कमी करण्यासाठी तर त्याला काय म्हणतात, मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तर ह्याला राबवण्यासाठी एक कमिटी नेमलेली असते त्याचं नाव आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटी. ही एक स्टॅट्युटरी म्हणजे ही कायदेशीर कमिटी असते, म्हणजे कायद्यानं बनवलेली एक कमिटी आहे. जे आरबीआय ऍक्ट 1934 मध्ये बनलेले आहे. त्याचं मेन कारण हेच आहे की जी प्राइस स्टॅबिलिटी असावी आणि आपला ग्रोथ पण वाढावी. असं पण नको व्हायला की आपण खूप दाबत आहोत आणि ग्रोथ पण नाही, कारण की इन्फ्लेशन पण खूप गरजेचं आहे. महागाईमुळे तर आपली मेजॉरिटी तर आपली ग्रोथ पण होऊ शकते. तर या मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे चेअरमन कोण असतात, एक्स ऑफिशियल चेअरमन तर आरबीआयचे गव्हर्नर असतात. त्यानंतर हे जे डिटरमाइन काय आता रेट ठरवले जातं की बाबा ही रेट आहे तर या आजूबाजू आपला जे इन्फ्लेशन आहे ते असायला पाहिजे. तर कुठला रेट आहे, तर टार्गेट आपला आहे 4%. ऍक्च्युअली 4% ±2 आहे, म्हणजे 2 किंवा 6 यामध्ये आपलं इन्फ्लेशन रेट चांगला असेल तर आपली ग्रोथची चान्सेस जास्त असतात. जर ह्याच्यापेक्षा जास्त गेला तर आपला अवघड होऊन जाईल, कारण की अजून उलटा फटका बसतो. आणि ह्याच्यापेक्षा कमी असेल तर आपली ग्रोथ पण नाही होणार. तर हे सगळी झाली मॉनिटरी पॉलिसी बद्दल. आता आपण पाहूया रेपो रेट काय आहे. आता रेपो रेट काय असतो, जेव्हा सेंट्रल बँक म्हणजे जे आरबीआय आहे ते लोन देतं बँकांना एक शॉर्ट पिरियडसाठी आणि त्यात एक रिपर्चेज अग्रीमेंट केला जातो. म्हणजे परत घेण्याचा एक उद्देश पण असतो की ह्या या तारखेनंतर आम्ही परत पण हे घेणार, आणि त्याला एक रेट असतो. तर त्याला कुठला रेट असेल, म्हणजे आता हे काही दानधर्म तर नाही की बाबा हे घे पैसे तुला मग नको देऊ, मला जसे आहे तसे पाहिजे, तसं नसतंय. आता हे ठेवलेत पैसे तर यांना कुठला तरी इंटरेस्ट द्यायला पाहिजे. तर हे इंटरेस्ट असतो 4%, जनरली 4 ते आसपास असतोच त्याच्या. तर हा जो इंटरेस्ट रेट असतो तर त्याला रेपो रेट म्हणतात. आणि हे जे दिलेलं असतं तर हे गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणजे काहीतरी गहाण देऊनच दिलेलं असतंय. तर ते गहाण काय आहे, तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतात. एक म्हणजे गव्हर्नमेंटचा एक बॉन्ड बोलू शकता. हे म्हणजे सॉव्हरेनच असतं, म्हणजे आता गव्हर्नमेंट दिलं म्हणजे हे परत करणारच. आणि हे का केलं जातं, तर जनरली कसं असतं बँकांमध्ये कधी कधी पैसे संपून जातात शॉर्ट टर्मसाठी, तर ते डेफिशियन्सी होऊन जाते. कधी कधी बँकात खूप कमी पैसे राहतात, तर ते फुलफिल करण्यासाठी आरबीआय काय करतो, तर त्यांना पैसे देतं आणि त्याच्या बदले ते 4% घेतात. मग किती असेल ते टक्के असतात. आणि रेट जनरली हायच असतो, कारण की आरबीआय देते. हे कशासाठी आहे, तर इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी. आता त्यांच्याकडे पैशाचा साठा कमी आहे तर पब्लिककडे पण पैसा कमी जाईल, तर त्यामुळे इन्फ्लेशनची शक्यता जास्त असते. आता एक उदाहरण देतो मी. आता समजा रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. तसंच रिझर्व्ह बँकाने व्याजदर वाढवले की बँकाही आपल्या कर्जांचे दर वाढवतात. तर ती बात आहे ही सगळं. म्हणजे ह्याच्यामुळे ते आपलं जे मनी सप्लाय आहे, जो पैशांचा जो सप्लाय असतो मार्केटमध्ये, तर ते कमी जास्त करण्यासाठी हे एक साधन आहे. तर त्याला रेपो रेट. आणि ह्याचं उलटच रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, जेव्हा इथं बघू शकता बँक आहेत तर हे बँक पैसे ठेवतात आरबीआयकडे आणि त्याच्या बदले हे इंटरेस्ट रेट घेतात, तर त्याला म्हणतात रिव्हर्स रेपो रेट. तर त्याचं पण एकच मुख्य कारण आहे, समजा जास्त पैसे झाले बँकांकडे आणि खूप जास्त वाढायला लागलं, मनी सप्लाय पण वाढायला लागला. हे मनी सप्लाय चेन माहिती असेल, मनी मल्टिप्लायर इफेक्ट म्हणतात त्याला. म्हणजे जर समजा 100 रुपये असेल तर ते फिरून फिरून खूप वेळा फिरतात आणि त्यामुळे इन्फ्लेशन वाढण्याची शक्यता जास्त असते. तर त्याला रोखण्यासाठी काय करतं, मग हे पैशांचा जो साठा झालेला असतो बँकांकडे तर ते कमी करायचं असेल तर बँक काय करतं, हे यांना पैसे देतं आणि त्याच्या बदले हे सिक्युरिटीज घेतात. म्हणजे इथला पैशांचा साठा कमी झाला म्हणजे इथं पण कमी होऊन जाईल. म्हणजे जी लिक्विडिटी म्हणतात त्याला इकॉनॉमीमध्ये, ती स्टेबल राहते. आणि ह्याचा जो रेट असतो ते रेपो रेटपेक्षा तर कमीच असतो, म्हणजे जनरली मायनस पण असतो, म्हणजे एक कमीच असतो त्याच्यापेक्षा. आणि हे मेजर काय कंट्रोल करतात, तर मनी सप्लाय करतं. ह्याला काय म्हणतात, रिव्हर्स रिपर्चेज अग्रीमेंट. हे झालं रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट. जर समजलं नसेल तर परत ऐकून घ्या, तुम्हाला समजून जाईल. काही एवढं अवघड नाही आहे यामध्ये. आता आहे इकॉनॉमिक्सचे वन लाईनर. कंट्रीचं म्हणजे भारताचा पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क म्हणजे त्याला म्हणतात आर्ट पार्क. हे कुठे स्थापना करण्यात आली आहे, तर बेंगलुरू कर्नाटका. म्हणजे IT हबमध्येच. आता आर्ट पार्क वाटेल आपल्याला की ड्रॉइंग वगैरे असेल किंवा पेंटिंगचं एक्झिबिशन असेल, पर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं आहे पार्क. त्यानंतर आहे बातमी जीआय टॅगची. जीआय टॅग कुणाला भेटलं हे बघा, मोठं नाव आहे, नरसिंगन पेट्टाई नागास्वरम. हे काय आहे एवढं मोठं नाव, तर हे विंड म्युझिक इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणजे वाद्य आहे हे.
जसं बासुरी वगैरे असते, जसं वाऱ्यावर चालते म्हणजे, तर तसंच हे एका प्रकारे तसंच आहे हे. तर त्याला जीआय टॅग भेटलाय आणि जे कुठलं आहे हे, तर हे तामिळनाडूचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसर आहे. त्यानंतर केरला जे आहे ते पहिलं राज्य बनलेलं आहे भारतातला, ज्यात कार्बन न्यूट्रल फार्मिंग मेथड होणार आहे. कार्बन न्यूट्रल म्हणजे काय, जर समजा जेवढं प्रदूषण करत आहे, समजा हे एक्स अमाऊंट प्रदूषण करत आहे आणि तेवढंच ॲब्झॉर्ब एक्स करतोय आपण, तर हे झालं न्यूट्रल, म्हणजे झिरोच झालं ना. जेवढं एमिट केलं तेवढंच ॲब्झॉर्ब केलंय, तर हे न्यूट्रल झालं. तर त्याला म्हणतात कार्बन न्यूट्रल फार्मिंग. तर हे पहिलं राज्य झालं केरला. तर ठीक आहे, आपण नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता न्यूज आहे सोशल न्यूजची, तर ते पाहूया आपण आता. जनरली ह्याच्यात मेजरली तर सगळे स्कीम्सच आहेत, खूप इम्पॉर्टंट स्कीम्स आहेत, ते पाहूया आपण आता. आता पहिली स्कीम आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. तर या योजनेला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत आत्ता, कारण की हे 2015 मध्ये लॉन्च करण्यात आलेलं. आणि ह्याच्यामध्ये काय खास बात आहे, तर यामध्ये 10 लाख पर्यंत नॉन कॉर्पोरेट, नॉन फार्म, स्मॉल किंवा मायक्रो एंटरप्राइजला 10 लाख पर्यंत लोन देण्यात येऊ शकतं. तर हे याची खास बात आहे, म्हणजे लोनसाठीच आहे. ज्यांना म्हणजे ज्या वर्गांना भेटत नाही लोन, त्या वर्गांना हे लोन द्यायचा प्रयत्न करतं. तर फंडिंग प्रोव्हिजन कशी आहे, तर मुद्राचा फुल फॉर्म काय आहे, तर मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड. म्हणजे ह्यांचं फुल फॉर्म पण विचारू शकतात, इकडे तिकडे फेरबदल पण करू शकतात कुठल्या टर्मची. तर हे पण खूप इम्पॉर्टंट. जसं एलपीजी पण विचारलेलं 2016 का 17 मध्ये एमपीएससीच्या प्रिलिम्समध्ये, तर तसंच हे फुल फॉर्म पण विचारू शकतात. जसं की मी सांगितलं, हे फंडिंग प्रोव्हाइड करतं कुणाकुणाला, तर नॉन कॉर्पोरेट स्मॉल बिझनेस जे आहेत किंवा नॉन बँकिंग. आणि हे कोण देतं मेजरली, तर हे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जे आहेत, जसं की बँक्स किंवा एनबीएफसी किंवा मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन. तर हे सगळे जे आहेत इन्स्टिट्यूशन्स हे लोन देतात. जनरली ही जी बँक आहे मुद्रा बँक, ही डायरेक्टली लोन नाही देत, तर ही ह्यांच्या थ्रू देते मायक्रो एंटरप्रेनर्स किंवा इंडिव्हिज्युअल्सला. यामध्ये त्यांनी 3 प्रोडक्ट्समध्ये डिवाइड केले, जसं की शिशु, किशोर आणि तरुण. हे जे आहेत ते स्टेज ऑफ ग्रोथ आणि फंडिंगचा नीडच्या हिशोबानं ह्यांनी दिलेलं आहे. जसं की जे शिशु आहे ते लोन कुठपर्यंत कव्हर करू शकतं, तर ते 50,000 पर्यंत देऊ शकतं लोन. जसं किशोरमध्ये 50,000 ते 5 लाख आणि तरुणमध्ये 5 लाख ते 10 लाख. आणि हे जे सगळे लोन्स असतात, हे म्हणजे काही तुम्हाला गहाण ठेवायची गरज नाही, जसं की जमीन वगैरे ठेवून काही नाही, म्हणजे तसंही तुम्हाला देऊ शकतात. हे विदाउट कोलॅटरल फ्री लोन्स आहेत हे. तर याचं अचिव्हमेंट काय आहे, मेजरली हे लक्षात ठेवा, कोलॅटरल फ्री आहेत हे. तर अचिव्हमेंट काय भेटलं आहे, तर लोन्स कुणाकुणाला देण्यात आले, तर जे डिसएडव्हान्टेज सेक्शन्स आहेत सोसायटीचे, जसं की वुमेन आले, वुमेन एंटरप्रिनर ॲक्च्युली, मग SC ST OBC जे बॉरोवर्स आहेत, मायनॉरिटी कम्युनिटीजचे बॉरोवर्स आहेत, तर त्यांना सगळ्यांना हे लोन्स देण्यात यशस्वी ठरलेत. आणि एक सर्वे कंडक्ट करण्यात आलेला मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंटने. तर हे जे स्कीम आहे, तर ती ऑलमोस्ट 1.12 करोड हे एवढी एम्प्लॉयमेंट वाढण्यात आलेली 2015 ते 2018च्या या दरम्यानमध्ये या स्कीममुळे. आणि त्यापैकी 62% वुमेन आहेत, म्हणजे हे यापेक्षा ऑलमोस्ट 60 ते 70 लाख तर वुमेन एंटरप्रिनर्सला जास्त एम्प्लॉयमेंट भेटली आहे यामध्ये. तर ठीक आहे, आपण नेक्स्ट स्कीमकडे जाऊया आता. तर आता आहे स्कीम स्टँड अप इंडिया स्कीम. तर ही कधी लॉन्च करण्यात आलेली, तर 5 एप्रिल 2016 मध्ये लॉन्च करण्यात आली. तर आता याला 6 वर्ष पूर्ण झालेत, 2022 जर पकडलं तर. तर ह्याचं पण हेच एक काम आहे की एंटरप्रिनरशिप जे आहे ते ग्रासरूट लेवलपर्यंत जायला पाहिजे, म्हणजे एकदम खालच्या तळाला, जसं की विलेज किंवा गावापर्यंत जायला पाहिजे एंटरप्रिनरशिप. जसं की तुम्ही बघितलं असेल शार्क टँक, एंटरप्रिनरशिपला एक बूस्ट देण्यासाठीच एक काम आहे हे. म्हणजे जे वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेतात लोक किंवा जे इन्व्हेन्शन्स करतात, मग त्याला फंडिंगची गरज असते. तर ते एक प्रकारे तसंच एक काम आहे, स्टँडअप इंडिया बोलू शकता तुम्ही. स्टँडअप म्हणजे काय, उभं राहायचं. तर कुणाला उभं राहायला लागेल, जे खाली बसलेत त्यांना, म्हणजे ज्यांच्याकडे जास्त काही सुविधा नाही, तर त्यांना उठवायचं आहे आपल्याला, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर हे कुणाला क्रेडिट देईल, इन्स्टिट्यूशनल क्रेडिट, जे अंडर सर्व्ड आहे सेक्टर, जसं की SC ST वुमेन, हे लक्षात ठेवा, SC ST वुमेन. आता बँक लोनचं फॅसिलिटीज काय आहेत, ह्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, एक बँक टू फॅसिलिटेट बँक लोन्स, म्हणजे बँक लोन्स कुणाकुणाला प्रोव्हाइड करायचं, 10 लाख ते 1 करोड पर्यंत ऍटलिस्ट एका SC किंवा ST बॉरोवरला प्रोव्हाइड करायचं, आणि एक वुमेन बॉरोवरला पर बँक ब्रांच. हे लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक ब्रांचमध्ये SC किंवा ST आणि एक वुमेन बॉरोवरला तरी त्यांनी एवढ्या रकमेमध्ये त्यांनी तर लोन द्यायला पाहिजे. शेड्यूल कमर्शियल बँकमध्ये जे ग्रीनफील्ड एंटरप्राइज आहे. ग्रीनफील्ड एंटरप्राइज म्हणजे काय, नव्याने सुरुवात करणारे. आता समजा तुम्हाला एक नवीन, समजा आहे तुमच्याकडे एक 100-200 करोड समजा, तर तुम्हाला एक मॉल ओपन करायचा नवीन ठिकाणी, नवीन जागा घेऊन, इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करून. जास्त झाले पैसे, ठीक आहे, तुम्हाला गरज आहे तुम्हाला 1 करोडची, आणि तुम्हाला एक स्टॉल उघडायचा आहे, खूप चांगला स्टॉल चहाचा समजा. आता तुम्ही नवीन जागा घेऊनच करणार आहोत, तर हे नवीन जागेसाठी किंवा नवीन प्रोजेक्टसाठी याला ग्रीनफील्ड प्रोजेक्ट म्हणतात. आणि ब्राउनफील्ड म्हणजे ज्या आहे ती जागा, समजा हे घर आहेच,
त्याच्याच रिनोव्हेशन करूनच चांगलं करायचं असेल तर त्याला ब्राउनफील्ड म्हणतात. ब्राउनफील्ड प्रोजेक्ट एंटरप्राइज म्हणतात त्याला. तर हे ग्रीनफील्ड एंटरप्राइजसाठी आहे हे. आणि हे एंटरप्राइज कशातही असू शकते, जसं की मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस किंवा ट्रेडिंग सेक्टर, कशातही म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. मेजरली ब्रॉड कॅटेगरीज कव्हर करण्यात आलेली आहे. आता एलिजिबिलिटी काय आहे, कोण लाभार्थी आहे यामध्ये, तर 18 वर्षावरील SC/ST उद्योजक किंवा महिला उद्योजक. त्यानंतर हे जे लोन्स आहे ते फक्त ओनली ग्रीनफील्ड प्रोजेक्टसाठी, जसं की मी सांगितलं, त्याचं मिनिंग पण इथं लिहिलेलं गेलं आहे, जे की मी सांगितलं इथंच पहिल्या एक्झाम्पल देऊन. आणि जे बॉरोवर आहेत, जे कर्जदार आहेत, तर ते कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेकडे डिफॉल्टर नसावा. म्हणजे त्याने पहिलेच असं काय होऊ नये की विजयमाल्या असावा, म्हणजे घेऊन काहीतरी डुबवलेत पैसे, असं नको व्हायला पाहिजे. जर तसं असेल तर त्यांना हे लोन भेटणार नाही. आणि जे म्हणजे नॉन इंडिव्हिज्युअल एंटरप्राइजेस म्हणजे काय, तर गैरवैयक्तिक उपक्रमांच्या बाबतीत किमान 51% शेअर होल्डिंग आणि कंट्रोलिंग हिस्सा एकतर SC/ST किंवा महिला उद्योजकाकडे असायला पाहिजे. म्हणजे 51% तर शेअर होल्डिंग असायला पाहिजे, जे नॉन इंडिव्हिज्युअल एंटरप्राइजेस आहेत त्यांच्याकडे. नंतर नवीन चेंजेस काय झालेत, जे मार्जिन मनी रिक्वायरमेंट आहे लोन्सची या स्कीममध्ये, तर ती पहिली होती 25%, तर आता 15%च करण्यात आली आहे. तसेच शेतीशी संबंधित क्रियाकलापांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. आणि आता कनेक्टिंग सेंटर्स कोण आहेत, तर जे ऑफिसेस आहेत सीडबी म्हणजे काय, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, आणि नाबार्ड जे आहे, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, हे स्टँडअप कनेक्ट सेंटर्स उभारण्यात आले. म्हणजे हे 2 खूप इम्पॉर्टंट आहे. इथं बघू शकता कनेक्ट सेंटर्स आहेत हे. आता ही बघा ब्रांच आहे, बँक्सच्या ब्रांच आहेत. हे लीड मॅनेजर, डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहेत. तर हे सीडबी आणि नाबार्डला देतात, आणि हे पुढे जाऊन रुरल म्हणजे वेगवेगळ्या स्कीम्स राबवून त्यांना हे प्रोव्हाइड करतात. तर ही झाली स्टँडअप इंडिया स्कीम पूर्ण. तर ठीक आहे, नेक्स्ट स्कीमकडे जाऊया आपण. आता आहे PM स्वनिधी स्कीम. तर यामध्ये काय आहेत, जे स्ट्रीट वेंडर्स आहेत, म्हणजे कोण, जे रोड साईड जे असतात, ठेलेवाले बोलू शकता तुम्ही, तर त्यांना हे लोन प्रोव्हाइड करण्याचं काम करतं स्वनिधी. PM स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर निधी, म्हणजे हे एक प्रकारे आत्मनिर्भर जी स्कीम आहे, तर त्याचाच एक पार्ट आहे हा. तर यामध्ये काय काय इन्सेंटिव्ह देण्यात आलेत, हे शॉर्टमध्ये एवढे इम्पॉर्टंट आहेत, तर हे तर इम्पॉर्टंटच आहेत, पुढे पण मी दिलेले आहेत. पण पहिले आपण जाणून घेऊया ह्याच्यामध्ये ही जी स्कीम आहे ते कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंडर येते. तर ही येते मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालय. त्यांनी ही स्कीम लॉन्च करण्यात आली आहे, जे अफोर्डेबल लोन देण्यात येईल स्ट्रीट वेंडर्सला. आता यामध्ये कोण कोण बेनिफिट होईल, तर वेंडर्स म्हणजे विक्रेते, फेरीवाले, ठेलेवाले, आणि कापड, वस्त्रे, कारागीर उत्पादने, केश कर्तनालय, लॉन्ड्री इत्यादींशी संबंधित वस्तू व सेवांमध्ये कार्यरत लोक, या सगळ्यांना देण्यात येणार आहे हे. आणि ही जी स्कीम आहे ती कधी लॉन्च करण्यात आली आहे, तर सुरुवात झाली 1 जून 2020, म्हणजे ही लेटेस्ट स्कीम आहे. आणि ह्याचा कालावधी कुठपर्यंत असेल, तर मार्च 2022 पर्यंत कालावधी असेल, म्हणजे ऑलमोस्ट संपूर्णच गेलाय. तर आता इन्सेंटिव्ह काय करण्यात आहे, तर नो कोलॅटरल, जसं की त्याला काय गहाण किंवा असं काही दागिने वगैरे ठेवायची गरज नाहीये, आणि काय पेनल्टी पण नाही जर अर्ली रिपेमेंट केलं तर. त्यानंतर फर्स्ट लोन जे असेल, जर यांनी जर टायमावर भरलं, तर एक हायर लोनची एलिजिबिलिटी त्यांना फ्युचरमध्ये उपलब्ध करून देतात. जसं की हे क्रेडिटसारखं आहे, क्रेडिटसारखं. जसं तुम्ही चांगल्या पद्धतीने जर बिल किंवा जे लोन आहे तर व्यवस्थित रिपेमेंट केलं तर तुमचा क्रेडिट स्कोअर वाढतो. त्यामुळे त्यांनी जे लिमिट आहे लोनची ते पण वाढवतात. तसंच हे एक प्रकारे तसं आहे. त्यानंतर जी इंटरेस्ट सबसिडी आहे 60% पर इयरची, तर जर टाइमली रिपेमेंट केलं तर ती पण पेड क्वार्टरली, म्हणजे ही पण कमी करू शकतात हे. मंथली कॅशबॅक इन्सेंटिव्ह पण आहेत डिजिटल ट्रान्झॅक्शनसाठी. जर तुम्ही डिजिटली ट्रान्झॅक्शन्स केले तर त्यांना कॅशबॅकची पण सुविधा आहे, जसं पेटीएमची कॅशबॅक येतात तसंच त्यांना पण येईल. तर पुढे पाहूया आपण अजून काय काय सुविधा भेटले त्यामध्ये. तर आता लोन फॅसिलिटीबद्दल आणि ई गव्हर्नन्सबद्दल, ह्या 2 बद्दल कुठले कुठले बेनिफिट्स आहेत त्यांना ते बघूया आपण आता. तर जे वेंडर्स आहेत, विक्रेते आहेत, तर त्यांना वर्किंग कॅपिटल लोनचं ऑलमोस्ट 10,000 पर्यंत त्यांना भेटू शकतं, आणि ते रिपे करू शकतात मंथली इन्स्टॉलमेंटमध्ये पूर्ण वर्षासाठी. म्हणजे समजलं तुम्हाला, ऑलमोस्ट जर 10,000चं लोन घेतलं समजा त्यांनी, तर ते पूर्ण वर्षभरात ते भरू शकतात मंथली इन्स्टॉलमेंटमध्ये. आणि हे जसं की सांगितलं विदाउट कोलॅटरल आहे. आणि हे पहिल्यांदा झालंय की जे मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन आहे किंवा NBFC आहे किंवा सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, तर त्यांना अलाउ करण्यात आलं या स्कीममध्ये. जे अर्बन पुअर आहेत त्यांच्यासाठी, एस्पेशली अर्बन पुअरला जनरली जास्त बेनिफिट्स भेटत नाही. तर हे पाहूनच त्यांनी हे फर्स्ट टाइम या इन्स्टिट्यूशन्सला अलाउ करण्यात आलंय. आणि ह्यांना पेनल्टी नसेल जर अर्ली रिपेमेंट केलं लोनचं. ऍक्च्युली कसं असतं, आता तुम्हाला वाटेल जे अर्ली रिपेमेंट केले तर पेनल्टी नाही, पण असं कधी कधी काय होतं, जे लोन असतं
तर बँक म्हणतं की या लोन जेव्हा हे सांगितलंय की या तारखेलाच भरायचं, आणि समजा तुम्ही जर लवकर भरला या तारखेच्या अगोदर किंवा त्या प्रिस्क्राईब टाइम जे आहे त्याच्या अगोदर भरला पूर्ण लोन, तर तुम्हाला एक पेनल्टी देतात की तुम्ही एवढे लवकर का भरला. म्हणजे एक प्रकारे त्यांना जे इंटरेस्ट आहे ते कमी कमी भेटतं, त्यासाठी ते इंटरेस्ट कव्हर करण्यासाठीच हे पूर्ण पेनल्टी लावतात. तसं तर हे चुकीचंच आहे. मग त्यासाठीच त्यांनी म्हटलं की जे अर्ली रिपेमेंट करतात तर त्यांना पेनल्टी नाही देणार. आणि ह्याचा जो कालावधी आहे ते ज्यांनी विक्रेती आहे ते 24 मार्च 2020 पर्यंत करण्यात आले तर त्यांनाच हे बेनिफिट भेटू शकतात. आणि पहिल्यांदा असं झालं की जे स्ट्रीट वेंडर्स आहेत अर्बन किंवा रुरल मधले ऑलमोस्ट, तर हे बेनिफिशरी ठरले आहेत अर्बन लाईव्हलीहूड प्रोग्रामचे. आणि जसं की मी सांगितलं हे मार्च 2022 पर्यंतच ही स्कीम आहे व्हॅलिड. तर ई गव्हर्नन्समध्ये काय आहे, तर हे चांगली विजन आहे, लेव्हरेजिंग टेक्नॉलॉजी होईल, चांगलं इफेक्टिव्ह डिलिव्हरी होईल. जसं की आता पाणीपुरीवाल्याकडे पण पेटीएमचे जे स्कॅनर्स आहेत, तसंच यांची जी ग्राउंड लेवलपर्यंत बँकिंग सुविधा उपलब्ध होतील, जसं की मोबाईल ॲप, वेब पोर्टल, डिजिटल प्लॅटफॉर्म होईल. आणि हे जे प्लॅटफॉर्म आहे ते इंटिग्रेट करेल वेब पोर्टल किंवा मोबाईल ॲप थ्रू, जसं की उदय मित्र पोर्टल आहे सिडबीचं, ते क्रेडिट मॅनेजमेंट करतं. जसं पैसा पोर्टल आहे महुआ काय आहे, तर मिनिस्ट्री ऑफ अर्बन अफेअर्स असं काहीतरी आहे. तीच मिनिस्ट्री जी आहे या स्कीमच्या अंडर आहे. तर ठीक आहे, आपण नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता सोशलचे वन लाईनर्स आहेत. तर इंडियाचं पहिलं मेडिकल सिटी कुठं आहे, तर इंद्रायणी मेडी सिटी म्हणतात त्याला. हे कुठे आहे, तर हे पुण्यात स्थापना करण्यात आली आहे. तर इंडियाचं पहिलं वर्ल्ड पीस सेंटर कुठं करण्यात आलंय, तर गुरुग्राम हरियाणामध्ये आहे. तर H2O वॉटर वाईज प्रोग्राम आहे हे चिल्ड्रन ऑफ इंडियासाठी. जसं की H2O म्हणजे वॉटरच आहे आणि O असं लावलंय यात. ठीक आहे. तर हे वर्ल्ड वॉटर डे जेव्हा साजरा करतो आपण 22 मार्च या दिवशी त्यांनी हे लॉन्च करण्यात आलंय. तर कोण कोण आहे यामध्ये, तर नॅशनल मिशन ऑफ फॉर क्लीन गंगा, युनेस्को आहे, या दोन मिळूनच त्यांनी हे प्रोग्राम लॉन्च करण्यात आला आहे. त्यानंतर युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड, तर यांचा एक स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट आहे 2022चा. तर त्याची टायटल काय आहे त्या पॉप्युलेशनचं, म्हणजे हे असं प्रिडिक्ट करतात की आता 2024मध्ये किंवा 25मध्ये इंडिया ओव्हरटेक करेल चायनाला, मग आपलं एवढं पॉप्युलेशन असेल. म्हणजे पॉप्युलेशन बाबतीत ते पूर्ण स्टेटस देत राहतात. तर या रिपोर्टचं टायटल काय होतं, तर सीइंग द अनसीन, द केस फॉर ॲक्शन इन द निग्लेक्टेड क्रायसिस ऑफ अनइंटेंडेड प्रेग्नन्सी वॉज लॉन्च्ड, म्हणजे हे टायटल आहे. त्यानंतर डेअर टू इराडी TB हे लॉन्च करण्यात आलंय कुणी, म्हणजे हे TBला एलिमिनेट करण्यासाठी हे डाटा ड्रिव्हन रिसर्च आहे हे. तर हे केले डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, जे की येते मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये. त्याचा एकच उद्देश आहे, म्हणजे हे कशाचे रिलेटेड आहे हे एवढंच प्रश्न येऊ शकतो. तर हे TB घालवण्यासाठी आहे. आणि वर्ल्ड TB डे कधी साजरा करतो, तर 24 मार्च. 22 मार्चला पाणी प्यायचं आणि मग TB व्हायचं, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही 24 मार्च. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. मागेच पाहिलं आपण युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड. तर हे थोडं यामध्ये थोडंसं आपण डिटेलमध्ये जाऊ. तर हे एक सबसिडरी ऑर्गन आहे, एक छोटासा ऑर्गन आहे युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचा, जे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ एजन्सीचं काम करतं आहे. तर ठीक आहे, ह्याचा एस्टॅब्लिश कधी करण्यात आलं आहे, एक ट्रस्ट फंड 1967 आणि ऑपरेशन कधी चालू झाले 1969मध्ये. आणि 87मध्ये हे ऑफिशियली रिनेम करण्यात आलेलं युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड. पण जे ओरिजिनल ॲब्रिव्हिएशन आहे, म्हणजे शॉर्ट फॉर्म जे आहे ते UNFPAच आहे. जसं की युनायटेड नेशन फंड फॉर पॉप्युलेशन ॲक्टिव्हिटीज, हे जे ओरिजिनल ॲब्रिव्हिएशन आहे ते रिटेन करण्यात आलेलं. आणि जे UNFPA आहे हे, तर हे डायरेक्टली टॅकल करतं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, जे की 17 गोल्स आहेत. तर त्यापैकी कुठले कुठले गोल्स आहेत, तर हेल्थवरती जे की 3 नंबरवर आहे, एज्युकेशन 4 नंबरवर आहे, जेंडर इक्वॅलिटी 5 नंबरवर आहे. मला SDG गोल 1 काय आहे आणि 2 काय आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आता फंडिंग कोण करतं, तर हे सपोर्ट नाही करत UN बजेटमधलं, म्हणजे UNचं काही फंडिंग नाही आहे यामध्ये. तर हे एंटायरली कोण सपोर्ट करतं, तर जे व्हॉलंटरी कॉन्ट्रीब्युशन येतात, म्हणजे जे डोनेशन वगैरे देतात कुठले कुठले गव्हर्नमेंट झाले किंवा जे इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहेत किंवा प्रायव्हेट सेक्टर फाउंडेशन किंवा इंडिव्हिज्युअल, तर हे सगळे फंड करतात. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. आता वाटेल हे मतलब काय आहे, मतलब सॉफ्टवेअर. मतलब नाही आहे, हे मॅथ लॅब आहे. मॅथ लॅब म्हणजे मॅथ्स लॅब आहे. तर हे काय आहे, मेजरली मॅथ्स वर्क करतं जनरली. जे मल्टी पॅराडिम प्रोग्रामिंग लँग्वेज जे असतात, न्यूमरिक कम्प्युटिंग, म्हणजे कम्प्युटरमध्ये जे प्रोग्रामिंग लँग्वेज असतात मॅथ्सचे रिलेटेड, तर ते या बाबतीत आहे हे मतलब सॉफ्टवेअर. आणि जनरली हे जे मतलब आहे ते यूज केले 4 मिलियन युजर्सपेक्षा जास्त, जे मॅट्रिक्स मॅनिप्युलेशन किंवा जे फंक्शन किंवा डाटा अल्गोरिदम, युजर इंटरफेस आणि वेगवेगळे जे लँग्वेजेस आहेत प्रोग्रामिंगचे, तर ते हे मदत करतं यामध्ये. तर ठीक आहे, मतलब सॉफ्टवेअर कशाचे रिलेटेड आहे, तर हे ठीक आहे. आपण नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता आहे कॅच द रेन कॅम्पेन. आता पावसाला पकडू तर नाही शकत, पण स्टोअर करू शकतो. त्याचा तर उद्देश हेच आहे. हे कुणी लॉन्च करण्यात आलं आहे, तर मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीने लॉन्च करण्यात आलं आहे कॅच द रेन कॅम्पेन.
ज्याची टॅगलाईन काय आहे तर कॅच द रेन व्हेर इट फॉल्स वेन इट फॉल्स. जिकडे पण पडेल तिकडे आपल्याला हे जे आहे म्हणजे जे पाऊस झाला जिथे तो पडतो, इन शॉर्ट म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंगचंच एक तयार करायची गरज आहे आपल्याला. का तर क्लायमेट कंडिशन आणि आपले जे सॉइल स्टाटा आहे म्हणजे सगळं माहितीच असेल तुम्हाला, पूर्ण पद्धतीने खोळंबून गेलंय पूर्ण. तर त्याला वाचवण्यासाठी आपण पहिले तर पाण्याची पण कमतरता आहे, तर त्याला पण स्टोअर करण्याचा एक चांगला उपक्रम आहे हा, आणि यामध्ये पीपल्स ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन खूप गरजेचं आहे. तर पहिली स्कीम 22 मार्च 2021 ते 30 नोव्हेंबर 2021. आता हा टाइम पिरियड काय आहे इथं बघू शकता. आता आता हे सगळं पाठ करण्याची गरज नाही. आता यांनी काय म्हटलं, कॅच द रेन. पावसाळा कधी असतो? जुलै टू सप्टेंबर. तर हे महिने तर येणार. आणि यामध्ये मेन म्हणजे हे स्कीम्स काय आहे तर प्री मान्सून आणि मान्सून पिरियड. मान्सून आणि प्री मान्सून म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर, म्हणजे मार्च पासून हे स्टार्ट होईल. समजा मार्च ते मग हे डायरेक्ट नोव्हेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर परतीपर्यंत पकडू शकता तुम्ही. तर हा पूर्ण टाइम पिरियड आहे. इथं बघू शकता 22 मार्च ते 30 नोव्हेंबर. तसंच इथं 29 मार्च ते 30 नोव्हेंबर केले त्यांनी. पुढे हा एक्सटेंड करण्यात आलेला. तर याचा फोकस काय असेल तर रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला पाहिजे, वॉटर कन्झर्वेशन करायला पाहिजे. मग जिओ टॅगिंग, जे इन्व्हेंटरी आहे वॉटर बॉडीजची तर ते बनवायला पाहिजे. सायंटिफिक प्लॅन करायला पाहिजे वॉटर कन्झर्व करण्यासाठी. जसं जे पाणी फाउंडेशन आहे तर त्यांनी कसं डोंगरमध्ये असं असं करून फुल चांगल्या पद्धतीने वॉटर स्टोअर केलंय, ज्यामुळे जे पाणी आहे ते खालीपर्यंत जाईल आणि ग्राउंड वॉटर लेवल वाढेल. मग जलशक्ती केंद्र स्थापन करण्यात यायला पाहिजे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये. अफॉरेस्टेशन करायला पाहिजे म्हणजे झाडं लावायला पाहिजे. अवेअरनेस करण्यात यायला पाहिजे. तर हे सगळे, आणि हे जी न्यूज आहे ती PIB वरनं उचलली आहे मी. तर PIB फुल ऑथेंटिक आहे, तर हे खूप इम्पॉर्टंट होऊन जाईल. याची येण्याची शक्यता दाट आहे. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. किती इम्पॉर्टंट फायदेशीर ठरू शकतं. इथं पूर्ण एवढं सुक्क पडलं आणि त्यात हे प्लांट आलंय, तर याला चांगल्या पद्धतीने पाणी द्यायला पाहिजे म्हणजे मोठं झाड होईल. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता आपण पाहूया एन्व्हायरमेंटची न्यूज. आता आपण पाहूया मर्क्युरी पोल्युशनबद्दल न्यूज. तर मर्क्युरी पोल्युशन म्हणजे जे पारा आहे, पारा बोलू शकता, किंवा जे थर्मोमीटरमध्ये जे मर्क्युरी असतं तर त्याचंच पोल्युशन आहे हा. तर त्याच्या रिलेटेड हे रोखण्यासाठी, याचं पोल्युशन रोखण्यासाठी एक इंटरनॅशनल लेवलवरती एक कन्व्हेन्शन आहे. तर त्याचं नाव आहे मिनामाटा कन्व्हेन्शन. तर हे काय आहे, ही ग्लोबल ट्रीटी आहे जे प्रोटेक्ट करतं ह्युमन हेल्थला आणि एन्व्हायरमेंटला. जे मर्क्युरीचे जे साईड इफेक्ट्स किंवा ॲडव्हर्स इफेक्ट्स आहेत तर त्यांच्यापासून, म्हणजे जे कंपाऊंड बनतात त्याच्यापासून पण, कारण की हे खूप विषारी आहे. आणि यामुळे तर डायरेक्ट आपलं जे सेंट्रल नर्वस सिस्टम आहे तर ते कोलॅप्स होतं. ऑलमोस्ट हे पॅरालिसिस पण होऊ शकतं किंवा डेथ पण होऊ शकते डायरेक्ट. तर याचं खूप खूप गरजेचं आहे याला रोखण्यासाठी. तर त्याची कॉन्फरन्स ऑफ पार्टीज भरते. तर ही यावेळेस आता चौथी झालेली, जे की झालेली इंडोनेशियामध्ये. ही चौथी कॉन्फरन्स ऑफ पार्टी झालेली, COP4 म्हणतात त्याला. तर हे इंडोनेशियामध्ये होस्ट करण्यात आलेलं. तर ठीक आहे, आता आपण जाऊया नेक्स्ट इश्यूकडे. आता एक लेटेस्ट रिपोर्ट आलेला युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम म्हणजे UNEPचा, की सगळ्यात नॉयजेस्ट काय काय आहे, म्हणजे म्हणजे जगातील सर्वात गोंगाटाचे शहर कुठले आहे तर ढाका आहे. सगळ्यात जास्त कर्कश कुठले आहेत देश, त्यामधले सिटीज तर ढाका आहे, मग मुरादाबाद आहे. इंडियामध्ये सेकंड नंबरवर आला. मग इस्लामाबाद, मग राजशाही बांगलादेशमध्ये, हो चिंग मिंग कुठे आहे तर व्हिएतनाम. आय गेस ह्याची कॅपिटलच आहे व्हिएतनामची. इथं बघू शकता, इथं डेसिबलमध्ये दिलेत 119, 114, 105. न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स, म्हणजे पहिले 4-5 तर लक्षात ठेवा. आणि सगळ्यात कमी किंवा सर्वाधिक शांत 10 शहरे कुठले कुठले आहे तर जॉर्डनमधलं इर्बिड, लिओन फ्रान्समधलं, मग मॅड्रिड स्पेनमधलं. तर हे सगळे 3 तर सगळ्यात जास्त शांततेचे शहरं आहेत. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. हे एन्व्हायरमेंटचे वन लायनर्स. मुंबई आणि हैदराबाद यांना 2021 ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड हे घोषित करण्यात आलंय. कुणी तर फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, जे की आहे UNचं किंवा UNFAO म्हणतात, आणि हार्बर डे फाउंडेशन, या दोघांनी मिळून या 2 सिटीजला हे नाव, म्हणजे हे जे टॅग आहे ते देण्यात आलंय. आणि हे जे टॅग आहे ते हैदराबादला दुसऱ्यांदा सलग भेटलेलं आहे आणि मुंबईला पहिल्यांदा, म्हणजे फर्स्ट, आणि हे 2 वेळा झालंय. आता इक्वेडॉर जे आहे ती पहिली कंट्री बनली आहे जे वर्ल्ड लिगल राईट्स आहे इंडिव्हिज्युअल वाईल्ड ॲनिमल्सला. म्हणजे जे वाईल्ड ॲनिमल्स आहे तर त्यांना एक लिगल राईट आहे, म्हणजे कायदेशीर त्यांना तुम्ही असं वाईल्ड ॲनिमल्सवरती हंट नाही करू शकत, फिशिंग नाही, म्हणजे त्यांना हानी पोहोचू नाही शकत. तर हे वर्ल्ड लिगल राईट्स म्हणजे हे पहिल्यांदा इक्वेडॉर या कंट्रीनं दिलेलं आहे. मग वर्ल्ड बँकनं अनाऊन्स केलंय किंवा लॉन्च करण्यात आलंय वर्ल्डचं पहिलं वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन बॉन्ड, म्हणजे WCB, जे $150 मिलियन हे जनरेट करेल. आणि ते बूस्ट करेल. कशासाठी हे पैसे एवढे गोळा केलेत तर हे एंडेंजर्ड ब्लॅक रायनो स्पीसीज आहेत.
तुम्हाला मी मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं असेल एंडेंजर्ड, क्रिटिकली एंडेंजर्ड. तर ह्यांची जी पॉप्युलेशन्स जे आहेत तर हे खूप कमी होत चालली आहे. तर त्यांना वाचवण्यासाठी हे त्यांनी वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये डिवाइड करण्यात आले. तर यामध्ये एंडेंजर्ड पण खूप डेंजरच आहेत तसं, म्हणून तर त्याला एंडेंजर्ड म्हटलंय. तर हे जे ब्लॅक रायनो स्पीसीज आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी तर एवढे मिलियनची गरज आहे साऊथ आफ्रिकामध्ये स्पेशली. तर त्यासाठी वर्ल्ड बँकनं वर्ल्डचं पहिलं वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन बॉन्ड करण्यात आलं. बॉन्डचं तेच काम असतं, फंड्स ऑलमोस्ट. बॉन्डबद्दल मी एक वेगळं सेपरेट व्हिडिओ बनवला, तर यामध्ये थोडंसं किचकट होऊन जाईल, पण एवढं लक्षात ठेवा की वर्ल्ड बँकने हे बनवलंय. ठीक आहे, आपण नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. पेस अँड सिक्युरिटीबद्दल. आता वेगवेगळे एक्सरसाइजचे नावं आहेत आणि कुठली कुठली कंट्री पार्टिसिपेट झाली आहे इंडियाबरोबर. म्हणजे हे इंडिया प्लसच आहे, इंडिया आणि ओमनमध्ये आहे किंवा इंडिया आणि सिंगापूरमध्ये. तर अल नागा आता 3 झालेलं म्हणून 3 लिहिलं, म्हणजे जनरली अल नागा पण एवढं पण येऊ शकतं. तर हे ओमनमध्ये आहे. बोल्ड कुरुक्षेत्र सिंगापूर, मग एक्युवेरिन मालदीव्स, गरुड शक्ती इंडोनेशिया, हँड इन हँड चायना, इंद्र रशिया, खंजर कुणाला मारला तर किर्गिस्तानला, असं लक्षात ठेवू शकता खंजर. मग लॅमिटे सेचेल्स, मैत्री वाटू शकतो श्रीलंका आहे पण थायलंड आहे. आणि मित्रशक्ती जे आहे ते श्रीलंका आहे. मग मल्टीनॅशनल FTX किंवा एक्सरसाइज फोर्स 18 हे कोणी आहे तर 18 एशियन प्लस कंट्रीजने हे केले. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे, एवढं युनिक आहे. मग नोमॅडिक एलिफंट मंगोलिया, प्रबल दोस्तिक कझाकिस्तान, संप्रीती बांगलादेश, सूर्यकिरण नेपाळ आणि युद्ध अभ्यास युनायटेड स्टेट्स. युद्ध करायला खूप चांगली गोष्ट आहे, कारण की हिरोशिमा नागासाकी फोडले, असं काहीतरी तिकडम लावून युद्ध अभ्यास असं लक्षात ठेवू शकता. इंडिया आणि US असं लक्षात ठेवा. तर याची जी PDF आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली तुम्हाला दिसेल टेलिग्राम चॅनल, तर त्यामध्ये मी टाकलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्यानंतर एक बेल आयकन येईल त्याला ऑल करा, म्हणजे जे माझे पुढचे व्हिडिओज येतील तर ते तुम्हाला कळत राहतील. तर ठीक आहे, धन्यवाद.